इयत्ता 10वी नंतर विद्यार्थ्यांची गळती होण्यामागची कारणं, त्यावरील उपाययोजना आणि शिक्षण विभागाकडून त्यात सुधारणा करण्यासाठी हाती घेतलेले उपक्रम याविषयी अधिक माहिती देण्यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक नामदेव जरग आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं खूप स्वागत. सर, इयत्ता 10वी नंतर शैक्षणिक प्रवाहातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे, हे एका सर्वेक्षणातून समोर आलेलं आहे. नेमकी सद्यस्थिती काय आहे आणि ते जर तसं असेल तर त्यामागची कारणं काय आहेत? आमच्या समोर जे वेगवेगळ्या सर्वेक्षणातून जी माहिती उपलब्ध होते त्याच्यामध्ये साधारणतः 10वी नंतर 2.5 ते 3 लाख विद्यार्थी हे शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जातात अशा प्रकारची आकडेवारी समोर येत आहे. आम्ही आमचाच जर विचार केला तर इयत्ता 10वीला 14 लाख मुलं परीक्षेला बसतात आणि इयत्ता 12वीला 10 लाख मुलं परीक्षेला बसतात. याच्यामध्येच हा मोठा फरक आम्हाला दिसून येतोय. तर 14 लाख मुलं 10वीला असताना 12वीला 10 लाख मुलं गेलेली आहेत. म्हणजे याचं जे स्कॅटर्ड आहे ते एक उच्च माध्यमिक विभागाला मेन स्ट्रीमिंगसाठी हे विद्यार्थी जातात 11वी 12वी शिक्षणासाठी. याशिवाय ITI आहे, पॉलिटेक्निक आहे आणि व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून MCVC हा एक विभाग आपल्याकडे कार्यरत आहे आणि या विभागामार्फत सुद्धा विद्यार्थी त्याच्यामध्ये घेतले जातात. तरीही काही विद्यार्थी या प्रवाहाच्या बाहेर गेलेले आपल्याला आढळून येतात. याची प्रमुख कारणं जी मला आढळून येतात त्याच्यामध्ये आपल्याला शिकून काय पुढे करायचं आहे याच्या संबंधी माहिती नसणं हा प्रामुख्यानं भाग त्याच्यामध्ये आढळून येतो. आणि काही उदाहरणं समोरही असतात की शिकून काही झालेलं नाही पुढं. याचं कारण की त्या मुलाला कोणतं स्किल आहे हे पाहिलं गेलं नाही आणि त्या स्किल प्रमाणे त्याला त्या प्रकारचं शिक्षण दिलं गेलेलं नाही. आणि त्या दृष्टीनं आम्ही आता 10वीच्या पुढे जाण्याच्या अगोदर 10वीच्या पाठीमागं काय स्थिती आहे याच्याकडे अधिक आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे. बरोबर. आताच तुम्ही म्हणालात 10वीच्या अगोदरची स्थिती काय आहे त्याची तुम्ही आता त्याचा अभ्यास करताय, पण त्याही मध्ये गळतीचं प्रमाण जास्त आहे. तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण विभागातर्फे काय उपक्रम राबवले जातात? मागच्या 10-15 वर्षाचा जर विचार केला आपण तर प्रामुख्याने प्राथमिकवर मोठ्या प्रमाणावर काम केलेलं होतं. त्याच्यामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण हा भाग होता. नंतर ऑपरेशन ब्लॅकबोर्ड, एक शिक्षक शाळा द्विशिक्षिक करणं, महिला शिक्षिका देणं आणि मुलांना गणवेश देणं, पुस्तकं देणं, या प्रकारच्या वेगवेगळ्या उपस्थिती भत्ता असे सगळे प्रयोग केले. वर्ग खोल्या दिला, सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि त्याचा आम्हाला दृश्य परिणाम दिसून आला की आज प्राथमिकच्या स्तरावर 1.98 म्हणजे 2% पेक्षा कमी गळती इतक्या आम्ही प्राथमिकच्या स्तरावर यशस्वी झालेलो आहोत. उच्च प्राथमिकच्या स्तरावर आम्हाला अजून 2.4 प्रमाणात 2.4% एवढी गळती आम्हाला दिसून येते. म्हणजे हे प्रमाण आम्ही प्राथमिकला कमी करू शकलो ते 10-15 वर्षाच्या कामामुळे. आणि सर्व शिक्षा अभियान अलीकडे मोठ्या प्रमाणावर त्याच्यावरही काम झालेलं आहे. त्यामुळे प्राथमिकमध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. माध्यमिक स्तरावर काम करत असताना आम्हाला 9वीला आणि 10वीला नापाशीचं प्रमाण मोठं आढळून आलं. याच्यातलं प्रामुख्यानं जे बाहेर चर्चेला जातं पब्लिकमध्ये त्याच्यामध्ये राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा हक्क हा कायदा आला आणि त्या कायद्यामध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ही मूल्यमापन पद्धती आत्मसात करण्यात आली 8वी पर्यंत. आता हा जो परीक्षा पद्धती आणि ही सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती ह्या दोन्हीतला जो फरक आहे तो नीटसा समजून न घेता त्याच्यावर चर्चा होती. आणि दुसरं एक कलम असं आहे की विद्यार्थ्याला थांबवायचं नाही. त्या थांबवायचं नाही या कलमामुळे जास्त त्याच्यामध्ये ट्रेस झाला. परंतु सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आणि परीक्षा पद्धती ह्या दोन्हीमध्ये परीक्षा पद्धती ही भीती दाखवणारी आहे. त्याच्यामुळे मुलाला भीती वाटते, त्याचं अभ्यासातलं टेन्शन येतं आणि मग त्याचं पास नापास याच्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनमध्ये प्रामुख्याने त्याच्या परीक्षेबरोबरच त्याच्या प्रायोगिक काय बाबी आहेत, काही त्यांनी घरी करायच्या बाबी आहेत, गृहपाठाच्या बाबी आहेत आणि उपक्रम त्यांनी करायचे आहेत, हे सगळं विचारात घेऊन त्याला निकाल दिला जातो. त्यामुळे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती चांगली आहे, परंतु ती परीक्षा पद्धती जी पारंपरिक लोकांना माहित आहे त्याच्यामुळे अजून ती
फारसं मनावर बरोबर. हे पण मग ही घेतलेलं मूल्यमापन नाही. पद्धती चांगली आहे. हां, हां, तरी पण मग 8वी 9वी तरीही 8वी पर्यंत आता सगळी मुलं पुढे जात पुढे आहेत. त्याच्यामध्ये फारशी अडचण आम्हाला दिसत नाही. पण 9वीला पारंपरिक पद्धतीनं 10वीचा निकाल चांगला लागावा यासाठी 9वीची मुलं नापास केली जातात. आता 9वीचं नापाशीचं जे प्रमाण आहे ते आम्ही पाहिलंय. आमच्या सर्वेक्षणातून, शासकीय सर्वेक्षणातून आम्हाला असं दिसून आलंय की 9वीला 2.5 लाख मुलं या राज्यामध्ये नापास होतात. 9वीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर शाळांच्या मध्ये नापाशी दिसून आलेली आहे. आणि 10वीच्या स्तरावर सुद्धा अशी स्थिती आहे की 10वीला वर्षभर मुलं शाळेमध्ये असतात आणि 1 लाख मुलं परीक्षेलाच बसत नाहीत. म्हणजे 10वीला वर्षभर अटेंड आहे पण भीतीपोटी तो परीक्षेला बसत नाही. आणि जे बसले त्याच्यामधले 1.5 लाख नापास होतात. हे सगळं चित्र समोर आल्यानंतर अलीकडे मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर चर्चा झाली. आमचे शिक्षण मंत्री महोदय तावडे साहेब, माननीय सचिव नंदकुमार साहेब, प्रधान सचिव यांनी याच्यावर फार मोठा विचार विनिमय केला. आणि मग ह्यात काय सोल्युशन काढता येईल याचा विचार केल्यानंतर आणि तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर असं दिसून आलं की ज्या छोट्या छोट्या त्रुटी आहेत, मुलांच्या मनात भीती आहे, सगळे विषय घेतल्यानंतर तो मुलगा नापासाच्या भीतीनं त्याची गळती होती, तर ही थांबवायची झाली तर त्याला पर्याय ही पुनर्परीक्षा त्या मुलाची घ्यायची. म्हणजे 10वीला निकाल लागला की जो नापास विद्यार्थी आहे तो एका दुसऱ्या विषयात असतो, त्या विषयाची तो परीक्षा देऊ शकतो आणि आनंदाने देतो. 6 विषयाचं टेन्शन त्याच्यापुढे राहत नाही. त्यामुळे पुनर्परीक्षेमुळे साधारणतः 30 ते 35% मुलं ही पुन्हा 10वीला पास झालेली आम्हाला आढळून आलेले आहेत. आणि 9वीमध्ये जो भाग आहे तो मुख्याध्यापकांशी ज्यावेळेला चर्चा केली, आम्ही आमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, प्रत्यक्ष शिक्षकांच्या पर्यंत गेलो, त्यावेळेला असं आढळून आलं की 10वीला जी मूल्यमापन पद्धती आहे आणि 9वीला पद्धती आहे याच्यामध्ये तफावत होत होती. आता आम्ही असं सांगितलं की 10वीला जी पद्धती वापरता मुलं तीच ॲक्युरेट 9वीला वापरायची आणि 9वीला सुद्धा पुनर्परीक्षा घ्यायची. म्हणजे याचा अर्थ की मुलगा त्याच्या गुणानंच तो पास होणार आहे, परंतु भीतीपोटी काही गोष्टी नापासाच्या आहेत त्या थांबतील. याशिवाय शैक्षणिक गोडी एक लागावी आणि विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण कमी व्हावं म्हणून शासनाने काही उपक्रम राबवायला सुरुवात केली, त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. महत्वाचा दृष्टिकोन आहे की हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी सगळे पुढे शिकून 10वी पास होऊन गेले पाहिजेत. आणि आपण सांगितल्याप्रमाणे की 10वीच्या पुढे सुद्धा त्यांचं शिक्षण झालं पाहिजे. आणि म्हणून कौशल्य शिक्षण हा महत्वाचा भाग हा कशा प्रकारे आत्मसात करता येईल याच्यावर विचारविनिमय झाला. आम्ही प्रयोग करत होतो वेगवेगळ्या राज्यातल्या भागामध्ये. आमच्याकडे 8 ठिकाणी व्यवसाय मार्गदर्शनाची केंद्र आहेत आणि त्या व्यवसाय मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून मुलांची कल चाचणी वगैरे आम्ही घेत होतो. पण आम्हाला मर्यादा होती. आमच्या मंत्री महोदयांनी सांगितलं की सगळ्या 10वीच्या मुलांची चाचणी घ्यायची. आणि मागील वर्षी अशा प्रकारची चाचणी घेतली, मुलांचा कल शोधला आणि कल शोधल्यानंतर त्या मुलांना कुठल्या प्रकारे त्याला गाईड केलं पाहिजे यासंबंधी चांगल्या समुपदेशकाकडून पालकाचं, शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं या तिन्ही घटकाचं समुपदेशन करण्यात आलं. आणि त्या स्वरूपात समुपदेशन केल्यानंतर त्यांना पुढे सोय असली पाहिजे या दृष्टीनं माध्यमिक स्तरावर 500 शाळांमध्ये स्किल एज्युकेशन सुरू केलेलं आहे आता. आणि उच्च माध्यमिकच्या स्तरावर पायलट म्हणून आम्ही 17 शाळांच्या मध्ये हे स्किल एज्युकेशनचं काम सुरू केलेलं आहे. विद्यार्थी गळती थांबावी आणि एक तर त्यांना शिक्षण तर आहेच पण व्यवसायाला पुढे किंवा नोकरी धंद्यासाठी पूरक असं शिक्षण मिळावं यासाठी तुम्ही शासनातर्फे जे काही उपक्रम राबवताय ते त्यासाठी शुभेच्छा आणि त्याला यश येवो असं मी म्हणते. आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.